6 डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून पाळला जातो। शोषित वंचितांच्या हक्कांसाठी ते शेवटपर्यंत झटत राहिले, मग ते सामाजिक पातळीवर असो की राजकीय। अशाच राजकीय कारकिर्दीतील त्यांचा एक किस्सा आज आपण जाणून घेणार आहोत। जेव्हा बाबासाहेबांनी रागातच लोकसभेतून बाहेर पडत पत्रकारांच्या हातात आपलं राजीनामा पत्र दिलं होतं। डॉक्टर ज्ञानराज काशीनाथ गायकवाड यांच्या महामानव या पुस्तकामधून बाबासाहेबांनी आपल्या विधिमंत्री पदाचा राजीनामा का दिला होता याविषयी सांगितले। चला तर आपण जाणून घेऊयात। स्वतंत्र भारताचे पहिले विधिमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कायदा खात्याचं काम चालूच होतं। त्यांनी सन 1951च्या मे महिन्यात लोकसभेपुढे लोकप्रतिनिधित्व विधेयक सादर केलं। तत्पूर्वी ते लोकसभेत हिंदू कोड बिल मंजूर व्हावं अशा प्रयत्नात होते। हिंदू कोड बिलाचा मसुदा तयार झाल्यानंतर तो लोकसभेपुढे मांडण्याची संमती तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि अन्य नेत्यांनी त्यांना दिली। परंतु लोकसभेत हिंदू कोड बिल मांडलं जाणार असल्याचं समजताच हिंदू समाजातील काही प्रतिगामी विचाराच्या लोकांनी या बिलाला प्रचंड विरोध केला। पुढे या बिलाविषयी विचारविनिमय करण्यासाठी 7 आणि 13 सप्टेंबर 1951 रोजी काँग्रेस संसदीय मंडळाच्या बैठका झाल्या, पण या बैठकीत एकमत झालं नाही। घटस्फोट, एकपत्नीव्रत, स्त्रियांना समान हक्क हे वादाचे विषय ठरले। स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार 1952ची सार्वत्रिक निवडणूकही जवळ येत होती। अशा परिस्थितीत हिंदू समाजाचा विरोध लक्षात न घेता हे बिल मंजूर केलं गेलं तर काँग्रेस पक्षाला हिंदू समाजाच्या मतांचा फटका बसू शकतो आणि परिणामी काँग्रेस पक्षाला पराभव स्वीकारावा लागू शकतो। असं होऊ नये म्हणून काँग्रेस पक्षाने हे बिल 1952च्या निवडणुकीने जी लोकसभा तयार होईल त्यापुढे मांडण्याचा व मंजूर करून घेण्याचा निर्णय घेतला। परंतु हिंदू कोड बिल ज्या स्वरूपात तयार केलं गेलं होतं त्याच स्वरूपात ते लोकसभेच्या सप्टेंबर 1951च्या अधिवेशनातच मंजूर करून घेण्यात यावं असा आग्रह बाबासाहेबांनी धरला होता। पण काँग्रेसनं चालू अधिवेशनात हे बिल मंजूर करून घेण्यास नकार दिला। त्यामुळे डॉक्टर आंबेडकर खूप दुखावले आणि त्यांनी आपल्या विधिमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा विचार केला। या निर्णयानंतर 27 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर आंबेडकरांनी आपला विधिमंत्री पदाचा राजीनामा तत्कालीन पंतप्रधान नेहरूंकडे पाठवला। नेहरूंनी देखील त्यांचा हा राजीनामा स्वीकारला। पुढे 6 ऑक्टोबर 1951 रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या दरम्यान लोकसभेत डॉक्टर आंबेडकर आपला राजीनाम्यासंबंधीचं इंग्रजीत भाषेत लिहिलेलं निवेदन वाचून दाखवणार होते, परंतु उपसभापतींनी सायंकाळी 6 वाजता निवेदन वाचण्याचा आदेश दिला। वेळेत केलेला हा बदल डॉक्टर आंबेडकरांना अन्यायकारक वाटल्यामुळे ते रागारागातच लोकसभेतून बाहेर पडले आणि त्यांनी आपल्या राजीनाम्यासंबंधीचं लिखित निवेदन वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींना प्रसिद्ध करण्यासाठी दिलं। दरम्यान राजकारणातील डावपेचाची परिस्थिती, मागासवर्ग आणि अस्पृश्यांच्या हिताकडे सरकारकडून केलं जाणारं दुर्लक्ष अशी अनेक कारणं या राजीनाम्याच्या निवेदनात नमूद होती। जे बिल हिंदू समाजाच्या हिताचं आणि हिंदू स्त्रियांना सामाजिक न्याय देणारं होतं तेच बिल जर मंजूर केलं जात नसेल तर कायदा खात्याचं मंत्रीपद निष्कारणच भूषविण्यात काय अर्थ आहे असा विचार डॉक्टर आंबेडकरांच्या मनात आला आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। मात्र त्यांनी आपलं लोकसभेचं सदस्यत्व कायम ठेवलं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि लोकसत्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।